च्या दिवसातील तिसरा सामना ग्रामीण क्रिकेटमधून आणखी एक मॅच तुमच्या समोर येते. एनआर बोरपाडा विपक्ष प्रियाणी एंटरप्राइजेस दापोली. या सामन्याचा टॉस जिंकलाय एनआर बोरपाडा टीमच्या कॅप्टन राकेशनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय विलासहार पाटील साहेब, तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माननीय श्री नितीनजी पाटील. VIP बॉक्समध्ये बसून सध्या आनंद लुटतायत. खूप मेहनत ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी शालीन स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांची असते. A1 दर्जाचं आयोजन आणि त्यामुळेच एवढी लोकप्रियता देखील मिळालेली आहे महापौर चषकाला. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. 1984 मध्ये शालीन स्पोर्ट्स क्लबची स्थापना करण्यात आली होती आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो अविरत सुरू आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसते. खूप मोठी जबाबदारी असणार आहे दोन्ही सलामीवीरांवर. खूप मोठा संघ आहे. आपण पाहिलं तर दापोली, विश्वजित म्हात्रे, विशाल जितेकर सारखे व्यावसायिक खेळाडू या टीमच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना दिसतील. प्रथमतःच या संघांना महापौर चषकामध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर एनआर बोरपाडा संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच त्यांचे काही खेळाडू सिटी क्रिकेटच्या माध्यमातून याआधी देखील महापौर चषकामध्ये खेळलेले आहेत. परंतु ग्रामीण संघ प्रथमतःच बोरपाडा गावचा आपल्याला या मैदानावर खेळताना दिसणार आहे. फार उत्सुकता दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये आहे. भरपूर एक्सायटेड आहेत सगळेच खेळाडू. प्रेक्षक देखील भरपूर उत्साही असतात जेव्हा जेव्हा महापौर चषकाचं आयोजन करण्यात येतं. भरपूर मजा लुटतात प्रेक्षक. ऑनलाईन व्ह्यूवर्स विशेषतः भरपूर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय लेजंड ऑफ भिवंडी विलासहार पाटील साहेब आणि चॅलेंज स्पोर्ट्स क्लबच्या वतीने. क्रिकेटला एकूणच आदर्श परिस्थिती आहे चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर. गोकुळनगर भिवंडीमध्ये वसलेलं हे जबरदस्त ऐतिहासिक आणि खूपच लोकप्रिय चॅलेंज क्रिकेट ग्राउंड. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विश्वास. सलामीची जोडी पहिला बॉल फुल टॉस फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. उंच उंच सुरेख सुंदर फटका. षटकार. सुरेख सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजानं लुझनरने सुरुवात केली आहे. बऱ्याचदा असं घडत असतं चांगल्या चांगल्या गोलंदाजांच्या बाबतीत हे घडलेलं आहे. पहिला बॉल थोडासा कमजोर पडतो. त्यासाठी चांगलं वॉर्मअप करणं फार गरजेचं असतं पहिला चेंडू टाकण्यापूर्वी. षटकारानं अकाउंट ओपन झालंय प्रियाणी एंटरप्राइजेस दापोली संघाचं. एका बाजूला भिवंडी ग्रामीणचा चांगला संघ आहे एनआर बोरपाडा आणि दुसरा संघ आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला दापोली संघ रायगड विभागातील एक नामवंत संघ आहे. भरपूर स्पर्धा या दापोली संघाने देखील आपल्या नावावर केलेल्या आहेत. खूप चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यांचा ग्रामीण क्रिकेटमध्ये. परंतु ही स्पर्धा फारच मोठी आहे आणि खूप जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कुठल्याही संघासाठी स्पर्धा जिंकणं तेवढं सोपं काम नाही आहे. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न यावेळेस बिग आउटसाइड एज. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर अतिशय दक्ष. सुरुवातीला धाव घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फलंदाजांनी. मात्र सरते शेवटी पाहिलं की धोकादायक असू शकतं त्यामुळेच निर्णय बदलला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर बिनबाद 6. प्रसन्न आणि जितू ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रसन्नकडे स्ट्राईक आहे. षटकाराने त्याने आपला अकाउंट ओपन केलंय. 2 चेंडूंचा सामना केलाय. विश्वास पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट
आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, उंच बॅकलेपचा वापर केला आणि अगदी योग्य वेळेवर बॅट खाली आणली, चेंडूला ड्राईव्ह केलं अगदी जमिनी मार्गानं. एक चांगला फटका होता, जेवढा चांगला बॉल तेवढा चांगला फटका. सिंगल आली या बॉलवर, धावसंख्या पुढे जाते बिनबाद 7. आजचा हा तिसरा सामना आहे. यानंतर शेळूमाता वळ बी आणि जय गावदेवी काटई या दोन संघांदरम्यान आणखी एक ग्रामीणची मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर आईदेवी वडुनवगर आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ही देखील एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्वीप लगावण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन पाहावी लागेल, चांगली लाईन आहे पंचांच्या मते. रिप्लेमध्ये पाहणं इंटरेस्टिंग असेल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झालेली आहे. राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ओ हो हो, काय घडलंय, दोन एष्ट्यांच्या मधून बॉल निघून गेलाय. सुदैव म्हणावं लागेल फलंदाज जीतूचं. सुरेख बॉल, यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. बारावे खेळाडू जे कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत प्रियांशी स्टुडिओमध्ये, त्यांना विनंती आहे की आपण योग्य नावं सांगायची आहेत. विश्वजित म्हात्रे या ठिकाणी बाद झालाय. खूप फाईन स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला होता, शफल करून खेळण्याचा प्रयत्न, वेगात बीट झाला फलंदाज, यष्टी उद्ध्वस्त झाली आणि पहिलं यश मिळालंय गोलंदाज विश्वासला. विश्वासनं विश्वजितचा अडसर दूर केलाय. पहिला बॉल कमजोर होता, फुलटॉस, फ्रेंडली फुलटॉस, त्याच्यावर षटकार चढवला होता फलंदाज प्रसन्नने. मात्र त्यानंतर अफलातून कमबॅक केलाय गोलंदाज विश्वासनं स्वतःवरचा विश्वास कमी होऊ दिला नाही, स्वतःला बॅक केलं. त्याला माहिती आहे की तो खूप चांगला गोलंदाज आहे. बऱ्याचदा त्याने पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये मात्र पॉवर प्ले नाहीये. सुरुवातीपासूनच 6 खेळाडू आपल्याला सीमारेषेवर तैनात दिसत आहेत. नियमांनुसार या स्पर्धेचे काही विशिष्ट नियम आहेत, त्या नियमांनुसार ही स्पर्धा खेळली जात आहे. नवीन फलंदाज विशाल जितेकर, आणखी एक स्टार खेळपट्टीवर आलेला आहे. विश्वजितनं निराश केलं, मात्र विशाल स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना हलक्या हातानं बॉल टॅप केला ऑफ साईडला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या हळूच पुढे सरसावत असताना प्रियानी एंटरप्राइजेस दापोली संघाची टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 1-8 पहिलं षटक झालंय कंप्लीट. महापौर चषक हे फार मोठं स्वप्न आहे. बरीचशी स्वप्न घेऊन येत असतं नेहमीच महापौर चषक. प्रेक्षकांचं स्वप्न असतं ही स्पर्धा पाहण्याचं, खेळाडूंचं स्वप्न असतं ही स्पर्धा खेळण्याचं. मला तर कधी संधी मिळाली नाही खेळण्याची, परंतु माझे सहकारी समालोचक ओमकार शेटे यांचं हे स्वप्न देखील पूर्ण झालं. मागच्या मॅचमध्ये ते ॲक्शनमध्ये होते, क्षेत्ररक्षण चांगलं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं वाकलन टीमच्या माध्यमातून. मात्र त्यांच्या संघाने निराश केलं. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत दिग्गज समालोचक सिद्दीक भाबे, एकमेव समालोचक यांनी सर्वच्या सर्व स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत चॅलेंज स्पोर्ट्स क्लबच्या. स्वागत है आपला. और मैं समझता हूँ कि ये काइंड सिर्फ विलास पाटिल जी का है. बहुत बढ़िया गेंद था, थोड़ा रुक कर गेंद आई थी बैट्समैन के लिए. ये देखिए किस तरह से हल्का सा मोमेंट था टिप्पा खाने के बाद. कपिल गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अनुभवी गोलंदाज आहे एनआर बोरपाडा टीमचा. यावेळेस क्रीजमध्ये खूप मागे जाऊन हा बॉल तटवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. डीपमध्ये फील्डर तैनात. फक्त सिंगल मिळेल. आज आप इस बात को मानते हैं कि जब से MS धोनी क्रिकेट में आए क्रीज के गहराई का ज़्यादा इस्तेमाल किया जा रहा है. जिस तरह इस शॉट को खेला था, बहुत ज़्यादा पीछे होकर इस शॉट को खेला था. राजू वगल है हमारे बीच में. वगल जो कि बहुत ज़बरदस्त ओपनर रहे हैं चैलेंज के. हरीश जगताप और राजू वगल की जोड़ी नंबर 1. इस मरतबा चॉप करने की कोशिश, फिर से बीट किया ऑफ स्टंप के बाद. द्विधा मनस्थितीत होता फलंदाज, खेळू की नको. आणि सरते शेवटी पाहू शकाल तुम्ही, बॅट फिरवायची होती परंतु
तत्पूर्वी चेंडू निघून गेला होता. वाईड यॉर्कर, खूप छान गोलंदाजी. कपिल छोटे रनअप से मुड़ते हुए इस मर्तबा गेंद को आसमान में तान दिया है, फील्डर डीप में मौजूद. ओ बढ़िया कोशिश. अपने टीम के लिए कम से कम 5 रन बचाए वहां पर खड़े खिलाड़ी कप्तान राकेश ने. कॅप्टन कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण काल ओमकार पाटीलने देखील दाखवलं होतं. अशाच प्रकारे त्याने एक सिक्सर सेव्ह केला होता. फार कठीण असतं सीमारेषेलगत फिल्डिंग करणं. स्वतःला थोडंसं हवेत स्ट्रेच केलं आणि एका हातानं बॉल आतमध्ये ढकलला. देखना है कि अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है क्या उनका पैर बाउंड्री की जो जाली है उससे टकराया था या नहीं. वंडरफुल टेलीकास्ट, वंडरफुल टेक्नोलॉजी यूज्ड बाय प्रिंस मूवीज एंड स्पेशली द क्रेडिट गोज टू लेजेंड ऑफ भिवंडी विलासार. व्हॉट एव्हर मे बी द डिसिजन, परंतु जो प्रयत्न करण्यात आलेला आहे तो अफलातून आहे. प्रयत्नाला तर 100 पैकी 100 गुण निश्चितच दिले जातील. बघूया काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत विशाल जितेकर आणि प्रसन्न. विशाल जीतेकर बहुत बड़ा नाम है टेनिस दुनिया का. विश्वजीत मात्रे और विशाल जीतेकर फिर से देख रहे हैं. तीसरे अंपायर बहुत ही बारीक निगाहों से देख रहे हैं. चम किया था वहां पर, बिल्कुल लगभग हवा में 2 फीट ऊपर थे राकेश. ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है कि क्या जब गेंद को अंदर फेंका था उनका पांव क्या जाली से टकराया था या नहीं. दूसरे एंगल से दिखाया जा रहा है. फक्त पायच नाही तर त्याचे टी शर्ट वगैरे जाळीला लागलेला आहे की काय हे देखील निरखून पाहतायत सध्या तिसरे पंच. अजय मेरे पास समय है आज के मैचेस की रूपरेखा मैं आपको बताता चलूं. अगली 2 टीम को टॉस के लिए तैयार रहना है. खेलने वाली टीम है भरत स्पोर्ट्स वॉल और जय गावदेवी काटई. उसके बाद गिरामीन से आप देखेंगे आई देवी वडू नवगर 2-2 आतलिंगी श्रीराम स्पोर्ट जामुनपाड़ा गिरामीन से. दूसरे मैच और तीसरे मैच की विजेता टीम टकराएंगी छठे मुकाबले में गिरामीन में. 7वां मुकाबला ओल्डी गोल्डी क्रिकेट से रहेगा चैलेंज स्पोर्ट्स बनाम जागृत मराठा रानाल. 8वां मुकाबला चौथे और 5वें राउंड की टीम. क्या निर्णय अंपायर का है. 6 रन है, पैर उनका जाली से टकराया था. छह रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है 15 पर. यस, षटकार आलाय परंतु जो एफर्ट आपण पाहिला तो अफलातून होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली कॅप्टन राकेशनं. कपिल इस मर्तबा क्रीज में ज्यादा पीछे खेल रहे थे. फिर से बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची स्क्वायर लेग पर. सोळा धावा धावफलकावर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना प्रियाणी एंटरप्राइजेस दापोली हा संघ एनआर बोरपाडा संघ त्यांच्या विरोधात सध्या खेळतोय. पहिलं षटक छान पाहायला मिळालं आपल्याला विश्वासच्या माध्यमातून. या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, विशाल जितेकरचा हा प्रयत्न फसताना दिसलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि याचबरोबर हे षटक देखील कपिलचं संपुष्टात आलंय. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 1/16. 2 ओवर की समाप्ति पे 16 रन हुए, 1 विकेट गिरा है. आउट होने वाले बल्लेबाज थे विश्वजीत मात्रे. 8वां मुकाबला चौथे मैच और 5वें मैच की विजेता टीम गिरामीन से खेलेंगी. 9वां मुकाबला भिवंडी सिटी ओपन से रहेगा रईस बिल्डर एंड डेवलपर तलोली और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा. 10वां मुकाबला गिरामीन से रहेगा जयहरी राजनोली बनाम गावदेवी अंजूर. 11वां मुकाबला बीसीसी बोरियोली पड़गा बनाम अष्टविनायक ठाकुरपाड़ा. और आखिरी मुकाबला जयहरी राजनोली गावदेवी अंजूर बीसीसी और अष्टविनायक. ये जो आखिर के 2 मैच हैं इनकी विजेता टीम देर रात आखिरी मुकाबला खेलेंगे. आज 12 मैचेस महापौर चषक के आज के शेड्यूल में है.
आप तीसरा मुकाबला देख रहे हैं। चौथे के टॉस के लिए मैं आवाज देना चाहूंगा भरत स्पोर्ट्स वर्ल्ड के कैप्टन और जय गावदेवी काटई के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए हमारे टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। विवेक आए गेंदबाजी के लिए। इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर छोड़ दिया, वहां पर डॉट गेंद। कमेंटेटर ओमकार शेट्टे फिर से जुड़ते हुए, हार्ड लक ओमकार, बहुत बेहतरीन थ्रो से आपने रन आउट किया था, लेकिन आपकी टीम की जो बल्लेबाजी थी वो टाई फिश होगी। हालांकि काफी मशहूर बल्लेबाजी रही है पिछले वक्तों में वाकलन की। विवेक की गेंद, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, बहुत बढ़िया गेंद विकेटों में आ रही थी। ये सबके लिए अभी मौका है, हम कुछ भी नहीं कह सकते। ते बघूया आपण मॅच मध्ये रायगड विभागातून एक बलाढ्य संघ विशाल जितेकर विजेची आर्मी दापोली आणि त्याच्या विरुद्ध संघ खेळतोय एनआर बोरपाडा। कॅप्टन कुल बॅटिंग करत असताना विशाल जितेकर स्ट्रायकर एंडला। विशाल जीतेकर सामना कर रहे हैं विवेक का, जो आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। बहुत ही सुहाना मौसम, खुशगवार माहौल है। इस मर्तबा जीतेकर काफी पीछे चले गए थे, लगातार क्रीज में पीछे खेल रहे हैं लेकिन शॉट्स को टाइम नहीं कर पा रहे। जैसा सागर भीड़ ने कहा कि इस विकेट या इस ग्राउंड के बारे में वाकलन की टीम को कुछ पता नहीं था, और यही कारण था कि वो जो कमजोरियां थी उसको इस्तेमाल किया सागर भीड़ ने। लेकिन ओमकार हमारे साथ पिछले 3 दिन से कमेंट्री कर रहे हैं, उन्होंने अपनी टीम को कोई भी टिप्स नहीं दे पाए। विवेक इस मर्तबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 1 रन। आज काफी बिजी शेड्यूल है, 12 मैचेस हैं आज के शेड्यूल में। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ प्रियानी इंटरप्राइजेस दापोली का 19 रन। विकेट काफी हाथ में लेकिन रन उतने तेज नहीं आ रहे। 5-5 ओवर के मुकाबले हैं ग्रामीण के। बढ़िया गेंद अरमान को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। क्या बॉलिंग कर रहे हैं यंग विवेक, कौन बनाती हुई पहुंची थी गेंद विकेट कीपर के पास। जीतेकर जिनका कि बहुत जबरदस्त क्लास है, लेकिन इस वक्त कठिनाइयों में 3 डॉट गेंदे खेली है, 3 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया है। विवेक राइट आर्म राउंड स्टंप्स। इस मर्तबा बैकफुट पे गए, पुल किया गेंद को, फील्डर मौजूद डीप में, लेकिन मौका दिया वहां पर फील्डर ने। पहले आप में लखनऊ में गाडी छूटी, पहिले मैं कॅच छूटा। आणि अगदी तसंच काही झालं, बट एक गोष्ट चांगली घडली, फिल्डिंग करणाऱ्या टीम एनआर बोरपाडासाठी मौका दिला पण चौका दिला नाहीये। नंतर इम्प्रोव्हायझेशन अगदी लवकर पाहायला मिळालं, फिल्डिंग मधल्या ज्या सुधारणा होत्या, आणि 20 धावा झालेत आफ्टर 3 ओव्हर, आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। 12 बॉलमध्ये 17 रनवरती प्रसन्न बॅटिंग करतो विशाल जितेकर। थोडासा शांत आहे, पाहिजे तो या मॅच मध्ये कशा प्रकारे गिअर अप करेल। अजूनही 2 षटकांचा खेळ जो शिल्लक आहे या मॅच मध्ये। आज के जो हाइलाइट्स हैं उसमें अरशद चौधरी की बल्लेबाजी, 15 गेंदों में 46 रन, और सागर भीड़ की गेंदबाजी। को एट, ये वो स्लोगन है, जिंदगी की चुनौतियां हो, क्रिकेट की चुनौतियां हो, बिजनेस की चुनौतियां हो या घर की चुनौतियां हो, स्वीकार कीजिए, उससे लड़िए, उससे झगड़िए, उसको हल कीजिए, उसका शिकवा ना कीजिए और जिंदगी में आगे बढ़ते रहिए। यही स्लोगन लेट आर पाटिल जी चैलेंज स्पोर्ट्स और भिवंडी वासियों को देकर गए। अगली 2 टीमें आपको तुरंत ही रिपोर्ट करना है, भरत स्पोर्ट्स वर्ल्ड और जय गावदेवी काटई। गेंदबाजी में विश्वास को कंटिन्यू रखा गया है, गेंद को आसमान में तान दिया है, क्या गेंद मैदान के बाहर, यस, जीतेकर का पहला बड़ा स्ट्रोक, 6 रन। पहिला षटकार विशाल जितेकरच्या बॅट मधून। आणि आपण म्हणतो ना की जिंदगी में अपनी तुलना किसी से मत करो, हा खेळाडू त्याच काही दर्जाचा आहे। पहिला सिक्सर, विजय ऑन फायर। षटकारानंतर अलॉंग द कार्पेट मिड विकेटला फिल्डिंग अतिशय सुंदर झाली। सर एक वेगळा अनुभव आला,
चॅलेंज मैदानाचा अगदी पाय मैदानावरती स्पर्श झाल्यानंतर खरंच एक इंटरनॅशनल लेवलची फिलिंग येते. यस, और देखिए विशाल जीतेकर शायद भूल गए कि चैलेंज पे ऑफसाइड में भी फील्ड है, जिस तरह वो आड़े बल्ले से खेल रहे हैं. इस मर्तबा क्रीज में पीछे गए थे, आउट. एलबीडब्ल्यू विकेटों के सामने पाए गए और कोई हेजिटेशन नहीं रहा था अंपायर के मन में. अगदी बरोबर, एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. इम्पॅक्ट अगदी मिडल स्टिकला चेंडू सरळ जाऊन विकेट हिट करत होता आणि अंपायरचं बोट लगेच वरती आलं आणि फलंदाजाला बाद घोषित केलं. लाईक बी फॉर विकेट एलबीडब्ल्यू. 27ला हा धक्का अजून एक लागतोय आणि आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना सुमित 10 गेंदों में 16 रन बनाए थे. प्रसन्न ने अच्छी बल्लेबाजी के बाद आउट हुए. नए बैट्समैन सुमित बल्लेबाजी को आए हैं, लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है विशाल जीतेकर पे. अभी भी रन उतने अच्छे नहीं है. 27 रन है, चौथा ओवर चल रहा है, 2 विकेटें गिरी है. बंटी शिल्के लगातार अपने गेंदबाज को इंस्ट्रक्शन दे रहे हैं. 2 विकेटें अब तक हासिल कर चुके हैं विशाल. भारत स्पोर्ट्स के कैप्टन, आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है. अगला मुकाबला इस मर्तबा स्लॉग स्वीप, ये जाएंगी मैदान के बाहर. 6 रन, जूजी फुल टॉस. ती मैदानाची भौगोलिक परिस्थिती कदाचित माहिती की काय आता असा प्रश्न दापोलीनं निर्माण केला. NR बोरपाडा समोर जरी या संघ रायगडमधनं आला तरी मग या मैदानाच्या परिस्थितीला अगदी समजून घेतलंय आणि एक चांगली बॅटिंग करतोय प्रत्येक खेळाडू. विशाल इस मर्तबा गेंद को खेलना चाहते थे, शफल करके विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास. डॉट गेंद. स्कोर है 33 रन. 2 विकेटों के नुकसान पर ओवर नंबर 4 का खेल चलता हुआ. और आप देख रहे हैं भारत का A1 शो महापौर चषक 2021. इस मर्तबा बोल्ड, गेंद बेल्स को ट्रिप करती हुई निकल गई बोल्ड के रूप में. Wells down the ground and batsman back to dugout. तिसरा धक्का लागत असताना 33ला 3 आफ्टर 4 ओव्हर. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल टीम दापोलीचं. साफ बोल्ड कर दिया वहां पर. देखिए टिप्पा लेग स्टंप पे खाया, ऑफ स्टंप के बेस को ट्रिप करती हुई कोन बनाकर निकल गई. काटई के कैप्टन और भारत स्पोर्ट्स वर्ल्ड के कैप्टन दोनों को तैयार रहना है टॉस बॉक्स में, और टॉस को अंजाम देंगे मशहूर कमेंटेटर वाकलन की मशहूर आवाज, जो आजकल भिवंडी की आवाज भी बनती जा रही है, ओमकार शेट्टे. आज का ये तीसरा मुकाबला आप देख रहे हैं और आज लगता है कि देर रात तक हमारा शेड्यूल चलेगा, क्योंकि 12 मैचेस आज के शेड्यूल में हमारे. 4 ओवर रन बने, 33 विकेटें गिरी है. 3 डेथ ओवर में गेंदबाजी के लिए आए हैं बंटी शिल्के. बहुत ही अनुभवी गेंदबाज बंटी शिल्के. जीतेकर के लिए विशाल जीतेकर नॉन स्ट्राइक पर आए हैं बैट्समैन. जीतेकर ने क्रीज में पीछे जाके शॉर्टम पुल किया मिड विकेट बाउंड्री की तरफ. 1 रन. 34 पे पहुंचा है स्कोर. सीरियास आए हैं. सीरियास जीतेकर आए हैं अब बल्लेबाजी को, जबकि विशाल जीतेकर इस वक्त 18 पे बल्लेबाजी कर रहे हैं. डेथ ओवर चल रहा है. फील्ड की जमावट, 2 खिलाड़ी विकेटों के पीछे खड़े हैं. विकेट कीपर से कुछ चर्चा की है वहां पर. विकेट कीपर को बदला है, कपिल को बुलाया है इस वक्त मिड ऑफ पर. बंटी शिल्के इस मर्तबा गेंद को पुल किया पावरफुल अंदाज में, फेंक दिया मिड विकेट के ऊपर. 6 रन. छोटी गेंद मानो खोटी गेंद. और छोटी गेंद जब भी अजय बल्लेबाज को नजर आती है तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है. बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था.
इंतजार किया गेंद के आने का और वार किया। फिर से गेंद को फोर्स किया है, 6 रन वाइड ऑफ लॉन्ग ऑन स्टैंड में। क्या बल्लेबाजी कर रहे हैं और बॉटम एंड का क्या इस्तेमाल कर रहे हैं सीरियस जीतेकर। कमाल की बल्लेबाजी, 2 में 2 सिक्सर लगा चुके हैं। और ये 166 सिक्सर लगा है अब तक महापौर चषक 2021 में। कमाल की बल्लेबाजी, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल, ऊंची बैकलीफ लॉन्ग हैंडल का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे। डेथ ओवर में स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 46 पे पहुंचा है। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाइट, क्लियर फ्रस्ट्रेशन। 2 गेंदों में 2 सिक्सर लगने के बाद बंटी शिल्के ने बचने की कोशिश की। इस मरतबा अच्छी गेंद, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे वहां पर, बीट किया उनको। बहुत खूबसूरत गेंद। एनआर बनाम पिरियानी इंटरप्राइजेस दापोली के बीच में आप मुकाबला देख रहे हैं। फुल टॉस गेंद हवा में चकमाक आगे, बीट हुए विकेट कीपर भी और बाई का इशारा। 1 रन स्कोर में और आता हुआ 48 पे पहुंचा है स्कोर पिरियानी इंटरप्राइजेस का। इस मरतबा हुक कर दिया गेंद को, लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, अंपायर के इशारे का इंतजार। पहले बाउंस पर 4 रन, तो कुल मिलाकर रन बने 52। 53 रनों की चुनौती रखी है एनआर बोरपाड़ा के सामने। और पिछले 2 ओवर में काफी रन आए, काफी महंगे साबित हुए दोनों गेंदबाज। क्या कुछ होता है, 53 रन। लेकिन आइए चलते हैं भरत स्पोर्ट्स बॉल और जय गावदी भी काटई के टॉस की तरफ। वहां पे ओमकार शेट्टे मौजूद है। दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील, भरत स्पोर्ट्स वर्ल्ड आणि काटई. आणि आपण हा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मधून इन्व्हाइट करतोय आमचे मान्यवर स्नेहल मुंडे सरांना. आपण या तुमच्या शुभ हस्ते आम्ही या टॉस या सामन्याचा करणार आहोत. स्नेहल मुंडे सर यायचं, तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील. भरत स्पोर्ट्स वर्ल्डचे कॅप्टन आपलं वेलकम आहे आणि काटाईच्या कॅप्टनचं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि स्नेहल मुंडे यांना इन्व्हाइट करतो, आपण या तुमच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल पुढच्या ग्रामीण लढतीचा. 5 ओव्हरची मॅच आणि कॉल करतात वळपाडाचे कॅप्टन. आणि टॉस जिंकलाय टीम भरत स्पोर्ट्स वर्ल्डच्या कॅप्टननं. मान्यवरांचा खूप खूप आभार. विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण विराजमान व्हा. टॉस जिंकलाय आणि समोर टीम आहे काटई, काय निर्णय असेल? फिल्डिंग आहे ना. 5 षटकांची मॅच आहे. समोर काटई बॅटिंग करताना दिसेल. 5 ओव्हर मध्ये काय माइंडसेट आहे, कितीपर्यंत थांबू शकाल टीम काटईला? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मेयर कप म्हटलं तर प्रत्येकाचे ड्रीम, प्रत्येकाच्या स्वप्नातली स्पर्धा आणि स्वप्नातलं मैदान म्हणजे हार्ट ऑफ सिटी. काय म्हणशील टुर्नामेंट बद्दल, महापौर चषकाबद्दल? नक्कीच एक ड्रीम असते खेळण्याची या ग्राउंडवर आणि आम्हाला संधी भेटली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. म्हणजे आज व संघ देखील स्वप्न घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की आमचं देखील ड्रीम आहे टुर्नामेंटमध्ये खेळण्याचं. मग ते खेळता खेळता जिंकलात तर एक वेगळा आनंद असेल. टॉस जिंकून त्यांनी घेतली फिल्डिंग, तुम्हाला बॅटिंग करायची. काटाईच्या कॅप्टन सोबत आपण चर्चा करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये काय टोटल तुम्हाला वाटते की सेट केली जावी जी नेक्स्ट टर्नमध्ये डिफेंड करण्यासाठी बॉलर्सला इझी जाईल? 5 ओव्हर 50. तुमच्याकडे अनुभव भरपूर चांगला आहे. अनेक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळात आणि आज काटाईसाठी पुन्हा एकदा खेळायचं आहे आणि ते देखील मेयर कप म्हणजेच महापौर चषकामध्ये. तर काय फिलिंग येते सध्या, कारण यानंतर तुम्हाला या स्वप्नातल्या मैदानावरती उतरायचं खेळण्यासाठी? चॅलेंजवरती तर खेळण्याचा प्रत्येकाचा स्वप्नच असतोय. आणि माझा मुलगा बोलला का पप्पा आपण दोघंही खेळूया या टायमाला एकत्र, म्हणून मी उतरलोय फर्स्ट टाइम 15 वर्षानंतर. म्हणजे 15 वर्षानंतर काटई अगोदरच एक वेगळा इतिहास घडवणार आहे. मग पाहायचं फलंदाजीमध्ये त्यांचे बॅट्समन काय इतिहास घडवतील. वर्ल्ड सारख्या बलाढ्य टीमला बीट करून काटई इतिहास घडवेल की पुन्हा एकदा वर्ल्ड संघ या मेयर कपच्या
नक्कीच महापौर चषकातला पहिला सामना जिंकून आपलं स्वप्न पूर्ण करेल. आणि न्यूज होती टॉस बॉक्स मधून टॉस जिंकला वर्ल्ड टीमने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी काटाई क्रिकेट संघाला. ओव्हर टू यू प्रियांशी स्टुडिओ. बहुत धन्यवाद ओमकार शेट्टे. ये आप देख सकते हैं चैलेंज स्पोर्ट्स का लोगो, उड़ता घोड़ा, हॉर्स पावर से ही ताकत गिनी जाती है दुनिया में. लक्ष्य 53 रनों का. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए एनआर बोरपाड़ा के 10 के ऊपर का आस्किंग रन रेट है. गेंदबाजी में लगाया गया है गेंदबाज विशाल जीतेकर को. टेनिस क्रिकेट का एक बड़ा नाम है विशाल जीतेकर. बल्लेबाजी उन्होंने अच्छी की. अब गेंदबाजी की कमान उनके सामने. स्ट्राइक पे इस वक्त हैं जयेश, नॉन स्ट्राइक पे हैं प्रतीक. देखना है कि विकेट कीपर लेग अंपायर से कुछ चर्चा करते हुए. ऑन फील्ड अंपायर इस मर्तबा वाइड से शुरुआत. अंपायर विजय वाघमारे का वाइड का इशारा. विजय वाघमारे जिन्होंने आईपीएल के प्रैक्टिस सेशन के मैचेस किए थे. जीतेकर आशा पाटिल नॉर्थ ईस्ट एंड से मुड़ते हुए. इस मर्तबा बहुत ही खूबसूरत कट शॉट, लेकिन डीप पॉइंट लगा दिया गया है. विद दे बैठे थे वहां पर, जगह दे बैठे थे हाथ खोलने के लिए. 1 रन से खाता खुला वहां पर जयेश का. और 1 रन बिना 2 रन बिना किसी विकेट के 53 के लक्ष्य का पीछा कर रही. इस मर्तबा छोड़ दिया वहां पर. सही फैसला. एक और वाइड. 3 पे पहुंचा स्कोर. 2 अतिरिक्त रन है. विशाल जीतेकर राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए. इस मर्तबा बल्ले के फेस को खोलने की कोशिश. उछाल ज्यादा था. गेंद को पुश किया पॉइंट पर. 1 रन. 1 रन से स्कोर 4 पे पहुंचा. ओमकार शेट्टे प्रियांशी स्टूडियो में जुड़ते हुए. टॉस अभी भी उन्होंने किया था. ओमकार शेट्टे ने वाकई में अपना लोहा मनवाया है. और ये जो प्लेटफॉर्म उनको मिला है, ये सबसे बड़ा उनका प्लेटफॉर्म. स्विच हिट किया गेंद को. गेंद स्क्वाडिश थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के बीच में 6 रन. स्वीट स्ट्रोक. आपण म्हणू शकतो की शॉर्ट ऑफ द आफ्टरनून, शॉर्ट ऑफ डे भी हम कह सकते हैं. जिस तरीके से खेला गया स्ट्रोक था, ये देखिए जा रही है जा रही है जा रही है. हाई एंड हैंडसम आउट ऑफ पार्क. नीट एंड क्लीन पिकअप. ओमकार शेट्टे आप भी बहुत खुशनसीब है कि क्रिकेट के सबसे बड़े बैनर तले आपको कमेंट्री का मौका दिया गया है. यस नक्कीच मी स्वतःला नशीबवान समजतो की समालोचन क्षेत्रामध्ये मी जे ध्येय घेऊन आलो की प्रत्येकाची मनं जिंकणं आणि त्यातल्या त्या चॅलेंजची टुर्नामेंट मिळणं म्हणजे माझ्यासाठी महत्भाग्याची गोष्ट. सॉफ्ट हँडना बाडन बाहेर केला. षटकारानंतर क्रिकेट विथ टेम्परामेंट तुम्हाला पाहायला मिळते आणि हे क्रिकेट भरपूर गरजेचं आहे. कारण एनआर बोरपाडा देखील भिवंडी विभागात एक बलाढ्य संघ समोर जनुमान दापोली जो खेळतो प्रियांशी इंटरप्राइजेस दापोली नावानं. आणि टार्गेट त्यांनी मोठं सेट केलंय. त्यामुळे धावा कुठेही थांबवायच्या नाहीयेत. हाच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सुमित आणि त्याच्या जोडीनं बॅटिंग करत असताना. पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं. जीतेकर इस मर्तबा धीरे से पुश करना चाहते थे. फ्रंट फुट को पूरी तरह बाहर नहीं खींच पाए थे. डॉट गेंद. विशाल जीतेकर भी वो रंग में नहीं लग रहे हैं जिसके लिए वो जाने जाते हैं. कहीं ना कहीं आज वो जो कहते हैं कि मूड उनका उतना नहीं बना है. इस मर्तबा बल्लेबाज ने मूड बनाने की कोशिश की थी, लेकिन वाइड घोषित किया अंपायर ने. अंपायर का जो भी निर्णय अंतिम रहेगा. नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स. अंपायर सोबत कोणतीही चर्चा तुम्ही करू शकत नाहीयेत विशाल जीतेकर. आणि विशाल जीतेकर बद्दल जर काही सांगायचं झालं तर वाघमारे ने आईपीएल की प्रैक्टिस मैचेस की अंपायरिंग की है. एक्सपीरियंस का भंडार है वो.
इस मरतबा गेंद को आने दिया, धीरे से गेंद को शॉर्ट कवर में पुश किया, एक रन बना, एक से ज्यादा कुछ भी नहीं। पहले ओवर की समाप्ति के बाद पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं एनआर बोरपाड़ा का। 13 रन बने, बचे हुए 4 ओवर में 40 रन चाहिए। आस्किंग रन रेट मुंबई शेयर मार्केट की तरह थोड़ा कम हो गया है और बहुत दिनों के बाद नरेश माली हमारे साथ हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं। ये प्रेजेंटेशन बॉक्स में दिखाया जा रहा है। 4 ओवर में 40। मेरा अपना मानना है ये मैच आखिरी ओवर या आखिरी गेंद तक भी जाएगा। क्या कुछ होगा आइए सुनते हैं ओमकार शेट्टे से। अगदी बरोबर, कारण शेअर मार्केट जसं कधी खाली येतं कधी वरती येतं, तसंच क्रिकेट आहे जिथे सातत्यानं सुख दुःखाचा लपंडाव आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, एकही विकेट गमावली नाहीये. जयेशनी प्रतीक एक षटकार मारला, स्विच हिटचा अगदी देखणा होता. नजरेच्या कमाऱ्यात कैद करावा असा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज जयेशच्या बॅटमधनं स्विच हिट जो त्यांना दाखवला विशाल जितेकर समोर. टीमची टोटल 13, एका षटकाचा खेळ झाला. सेकंड ओव्हर प्रोग्रेस आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते ऋषी भोईर. प्रतीक ऑन स्ट्राइक, राउंड विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि ऑन साइडला एक जबरदस्त स्वागत करत असताना वेलकम हार्ट ऑफ सिटी चॅलेंज, दमदार आणि रुबाबदार स्वागत एनआर बोरपाडाच्या बॅट्समन कडून. एक चॅलेंज सिक्सरनं ऋषी भोईरचं. षटकार आणि आता संघर्षाचा जय जयकार करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते एनआर बोरपाडा. धावसंख्या धावफलकावरती 19. लक्ष आहे या मॅच मध्ये 53 धावेचं. ऋषी भोईर पडे पाहायचं काय उत्तर असेल. पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न आणि यावेळी फटका मिस्टामिंग हुक होता. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्कोअर लेगला. चेंडू उचलून फेक केला जाईल, तो बंद एक सिंगल ऍड होईल. षटकारानंतर स्ट्राईक रोटेट होतीये, ही महत्वाची गोष्ट टीम एनआर बोरपाडासाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. स्कोर मोज ऑन 20 विदाउट लॉस. 53 रनचं लक्ष म्हटलं तर नक्कीच एक मोठी टोटल टीम दापोलीने बनवली. आणि नंतर आता दापोलीला सांगत असताना बॅटिंग करतो येणार बोरपाडा संघ की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सुरू आहेत 53 धावेपर्यंत जाण्याचे अगदी यशस्वीरित्या एनआर बोरपाडा टीमचे. ऋषी भोईर सुरू होतोय, राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, सातत्यानं शॉर्ट ऑफ लेन बॉलिंग हाफ ट्रॅकर चेंडू हाताळले जातात. या मैदानावरती प्रत्येक संघाला या परिस्थितीसोबत मॅच होण्यासाठी काहीसा वेळ तर नक्कीच लागतोय. मग ती टीम भिवंडी मधली असू दे किंवा भिवंडीच्या बाहेरून संघ येऊ दे. ग्रामीण क्रिकेटचा जो थरार आम्हाला एन्जॉय करायचा होता चॅलेंज कमिटीला, तो फायनली पाहायला मिळतो या दोन टीम मध्ये. फटका अतिशय सुंदर आहे, मात्र एलिव्हेशन कमी आणि फिल्डरनं केली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि प्रतीकचा सोडलेला झेल या मॅच मध्ये पाहायचं काय उपद्रव घडून आलेला. अँगल बनवून चेंडू टप्पा पडल्यानंतर कसा वाईटच्या दिशेनं बाहेर काढता येईल तो प्रयत्न सुरू होता. त्या प्रयत्नामध्ये अडकले होते बॅट्समन भरपूर लांबून अवे फ्रॉम द बॉडी. जो बॉल होता त्याला आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न झाला आणि मिळालं होतं अपयश. मात्र फायनली फिल्डरनं दिली नाहीये साथ आणि मी तर जीवनदान. बॉलर सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी देखील स्विच हिट आणि हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी केविन पीटरसनची आठवण जागी करून देत असताना षटकार मारला फलंदाज जयेशनं. हॉट शॉट ऑफ द मॅच. अजय खरंच आमच्या सोबत जोडले गेलेत आणि अगदी त्यांचं वेलकम करणारा हा स्विच हिटचा सुपर सिक्सर. धन्यवाद ओमकार, क्या गजब का शॉट खेला है वहाँ पर जयेश ने. इस तरह के स्ट्रोक्स एक मध्यम गति के तेज गेंदबाज के विरुद्ध कभी भी आसान नहीं होते हैं, लेकिन बहुत ही जबरदस्त रिफ्लेक्सेस, बैट का स्पीड देखने लायक था. बल्ले के बीचों बीच लिया गेंद को और भेज दिया डीप कवर पॉइंट के ऊपर से 6 रनों के लिए.
और अब सेंसिबल बल्लेबाजी, बैकफुट पर जाकर पुश किया और यहाँ पर खतरनाक साबित हो सकता है। डायरेक्ट हिट लगा है, मामला तीसरे अंपायर के पास। रन चुराने की कोशिश की थी, रन चुराने की चेष्टा की थी वहां पर बैट्समैन जयेश ने। हालांकि सोच तो अच्छी थी, गेंद भी अच्छी थी, उसको सम्मान देते हुए खेला था बैकफुट पर जाकर सुरक्षात्मक तरीके से, लेकिन बॉलर का भी प्रयास लाजवाब है और विकेट कहीं ना कहीं खतरे में नजर आ रही है। डायरेक्ट हिट जब भी लगता है तो ये ज्यादा दृश्य देखने को मिलता है। बहुत दूर रह गए बल्लेबाज, पहले विकेट का पतन होता हुआ। तर सिग्नलची वाट आपल्याला पाहावी लागेल। तर रिझल्ट काय आहे तुम्हाला दाखवत असताना रिप्ला ऑन स्क्रीन। डायरेक्ट हिट अतिशय सुंदर झालं। तीसरे अंपायर का निर्णय जो आना है वो तो केवल औपचारिकता है। बैट्समैन भी समझ चुके हैं, उन्होंने भी मेगा स्क्रीन पर देख लिया है और धीरे धीरे पेविलियन की राह पर निकल चुके हैं जयेश। लेकिन बहुत अच्छी बल्लेबाजी की उन्होंने अपनी टीम के लिए, मजबूत नींव रखी है। आणि हा रेड सिग्नल म्हणजे धोका, आणि तो धोका पत्करला धाव घेण्यासाठी, आणि तो धोका कुठेतरी महागडा ठरला। विकेट जातीय बॅट्समन जयेशची। एनआर बोरपाडा क्रिकेट संघाला 28 वरती लागलेला हा पहिला धक्का। मध्ये काय सुरुवात केली एनआर बोरपाडानं, 53चं टार्गेट आणि 2 ओव्हरमध्ये अर्ध लक्ष त्यांनी कंप्लीट केलंय। आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी करायच्यात एनआर बोरपाडा क्रिकेट संघाला। जर आपण सरासरी पाहिली तर आता भरपूर खाली आली आहे। 8.33च्या सरासरीनं 18 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। जी बिल्कुल, थोड़ी सी आगे नजर आ रही है इस समय खेल में एनआर बोरपाड़ा टीम, लेकिन सामने भी मजबूत टीम है और दापोली टीम भी यहाँ पर केवल भिवंडी दर्शन के लिए नहीं आई है, वो भी जीतने के लिए आई है। तो प्रयास करेंगे उनके गेंदबाज भी आने वाले 3 ओवर्स में विपक्षी टीम को बैकफुट पर ढकेलने का। फिलहाल तो अच्छी स्थिति में है एनआर बोरपाड़ा। 28 रन बने हैं, केवल 1 विकेट का नुकसान। 15 रन बनाए आउट होने से पहले जयेश ने, जिसमें उनके 2 छक्के शामिल थे। बहुत ही बढ़िया बैटिंग की, सिर्फ 6 गेंदों का सामना किया। अगदी आता दापोली टीम एकमेकांना सांगत असेल, कॅप्टन सांगत असेल प्रत्येक खेळाडूला, यू ट्राय द बेस्ट, तुम्ही प्रयत्न करा, यश आपल्याला मिळेल। विश्वजित म्हात्रे पहिलाच बॉल त्याचा अगदी लांबून खेचला आणि गॅप देखील आहे। मिड विकेटच्या अगदी बाजूनं बॉल जातोय निघून, एक टप्पा घेत अगदी आमच्या टॉस बॉक्स समोर 4 धावेसाठी चौकार। का फटका खेळला होता, दुरून खेचलं, स्लॉग मध्ये घेतलं आणि आडवा बॅटनं जसं झाडू एकदम क्लीन मारावा तसा हा फटका सरळ निघून जातोय। मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फोल्डरच्या डोक्यावरून फ्लॅग होतो आणि धावसंख्या 4 ने पुढे जात आहेत 32 या आकड्यावरती। 32 कमाल का शॉट खेला है और कमाल के शॉट के साथ अपने पारी का आगाज किया है बैट्समैन रवि ने। पहली गेंद फेस की और उस पर शानदार चौका बटोरा है। ऐसे लग रहा है कि मानो वो 10-12 ओवर पहले ही क्रीज पर मौजूद है यहाँ पर, लेकिन नए बल्लेबाज के रूप में आए हैं और चौके के साथ खाता खोला है। इस बार देखा परखा जाने दिया दिशा इन गेंद, विश्वजीत की खराब गेंद। बचाने के लिए अब ज़्यादा रन्स नहीं है, ऐसे में पहनी गेंदबाजी करनी होगी, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी। कैप्टन को भी फील्ड प्लेसमेंट के बारे में सोचना होगा, सिंगल्स बचाने के बारे में सोचना होगा, वही कोशिश अब हो रही है। नजदीकी क्षेत्ररक्षक शॉर्ट कवर में, हवा में गेंद, कोई फील्डर नहीं लॉन्ग ऑफ पर, 4 रन। क्या बैटिंग होती है, रणसंग्राम असा करावा एनआर बोरपाडा सांगतोय की आपल्या सपोर्टर्सला देखील त्याचा अभिमान वाटावा। आणि अगदी आता प्रत्येक जण आपल्या टाचांवरती उभा झालाय आणि ॲप्रिशिएट करतोय त्यांच्या टीमच्या बॅटिंगला। खरं तर एक फलंदाज रनआउट झाला, त्यानंतर देखील डाव कुठेही थांबला नाही आणि हा फटका सुपर्ब होता। लॉंग ऑफला पाहिलं की फोल्डर थोडीशी डीप आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळ, आणि त्याचा फायदा उचलत असताना हा चौकार अतिशय सुंदर तंत्रशुद्ध पद्धतीने खेळत असताना, क्रिकेटचं तंत्र, क्रिकेटचं मंत्र दाखवत असताना बॅटिंग करते टीम एनआर बोरपाडा। आणि रवीनं 2 चेंडूमध्ये आल्या 2 चौकार मारलेत आणि दबाव कमी केलाय। यहाँ से जीतने के लिए केवल 16 रनों की आवश्यकता है और 16 ही गेंदें शेष है। इस बार देखिए एक और दर्शनीय कवर ड्राइव। इस बार हालांकि फील्डर पहुंचे हैं गेंद पर, बिल्कुल फील्ड को देखते हुए शॉट्स खेल रहे हैं। शॉर्ट कवर में वहां पर कैचिंग पोजीशन में खिलाड़ी रखा गया है, लेकिन उस फील्डर को मौका नहीं दिया। अपिश स्ट्रोक जरूर था, लेकिन गैप में खेला हुआ स्ट्रोक था। 2 रन इस बार मिले हैं बैट्समैन रवि को। बहुत ही ऑर्गेनाइज बल्लेबाज नजर आ रहे हैं रवि। एक और शानदार शॉट, लेकिन फील्डर मौजूद, मौका नहीं है फील्डर के पास। फ्लैट 6।
म्हणजे 53 रनचं टार्गेट अगदी छोटं वाटू लागले आता NR बोरपाडा समोर टीम दापोलीला. त्यांना तर 14 चेंडू आणि करायच्यात फक्त 8 धावा. प्रत्येक फलंदाज येतोय चौका षटकारच मारतोय आणि नंबर 3 वरती येऊन रवीने जी बॅटिंग केली आहे ना अगदी या मॅचला कलाटणी देणारी ठरली है. कल मुरबी टीम के नरेश ने जिस तरह से शॉट्स खेले थे वैसे शॉट्स इस समय रवि खेलते हुए गति में परिवर्तन अच्छी गेंद थी है. हालांकि महंगे साबित हुए हैं विश्वजीत. 2 चौके लगे इस ओवर में, एक सिक्सर भी लगा है, एक वाइट गेंद भी की है और एक बार डबल लिया है रवि ने. 16 पर बैटिंग करते हुए रवि इस ओवर से 17 रन आ चुके हैं और मैच कहीं ना कहीं एक तरफा नजर आता हुआ. रन संख्या 45, 8 रनों की आवश्यकता, 13 गेंदें शेष. फिर से गति में परिवर्तन, इस बार फुलर लेन थी, आड़े बैट से खेल दिया है. डिप मिड विकेट पर फील्डर तैनात है. हल्का सा फंबल हुआ है, बैट्समैन सोच रहे थे दूसरे रन के बारे में लेकिन चांस नहीं लिया है. 1 रन से संतुष्ट और अब जाकर ये तीसरा ओवर समाप्त होता हुआ. 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 46 रन, 1 विकेट के नुकसान पर NR बोरपाडा. 12-7 आता असं समीकरण आहे. मग ते 7-12ला भरपूर डिमांड आहे. 7-12 समीकरण असतं तर कुठेतरी दापोलीच्या बाजूनं देखील लढण्यासाठी भरपूर काही बाकी असतं. मग या मॅचमध्ये 12 चेंडू 7 धावा असं नाहीये की मॅच संपली आहे. एखादं षटक चांगलं आलं तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कलाटणी येऊ शकते आहे. 46 धावा झाले धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 पूर्ण झाले. 4थं षटक ऋषी भोईर येतोय. पहिलाच बॉल ऋषी भोईरचा अतिशय सुंदर आहे, निघून जातो निर्धाव. आणि जी गरज आहे ना आता टीम दापोलीला डॉट बॉलची आणि पहिला बॉल तर डॉट आलाय. 11 बॉल 7 रनची गरज. कमीत कमी 4 ते 5 बॉल 11 मधून डॉट कसे जातील हा प्रयत्न दापोलीचा असेल तर सिंगल डबल कुठेतरी घेण्याचा मानस मध्ये ते पूर्ण होणार नाहीये. कारण ऋषी भोईर अतिशय आता पेटून उठलाय जिद्दीनं. लगातारचे 2 चेंडू आणि 2 बॉल त्यांना निर्धाव टाकलेत. 3 खिलाड़ी कैचिंग पोजीशन में नजर आ रहे हैं. उसका कहीं ना कहीं असर पड़ा है बल्लेबाज की बल्लेबाजी पर. 2 लगातार डॉट गेंदे और इसी तरह से लगातार और बार बार डॉट गेंदें करनी होंगी गेंदबाज ऋषि को. एक और अच्छी गेंद, बहुत ज्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास किया था. फुलर लेन गेंद थी, पूरी तरह से बीट किया बैट्समैन को. 3 लगातार डॉट गेंदे और देखिए अब विश्वजीत चाहते कि एक और खिलाड़ी थोड़ा अंदर आए. जो डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है उनको मिड फील्डर की स्थिति में रखा गया है. और ये गेंद बल्ले पर तो नहीं आई थी लेकिन वाइड है. कोशिश अच्छी है गेंदबाज की, तेज कर रहे हैं, एंगल बनाकर गेंदें कर रहे हैं. थोड़े से निराश है अपने आप से गेंदबाज कि ये गेंद थोड़ी दिशाहीन हो गई. स्कोर आगे बढ़ता हुआ 47 पर पहुंच चुका है. अभी भी जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता है. 9 गेंदें शेष. मागचे 3 बॉल जे निर्धाव आले हा व्हाईट बॉल त्या 3 डॉट बॉलच्या दबावात थोडंसं कमी करतोय. कारण आता समीकरण थोडं सोपं वाटतं. 9 चेंडू 6 धावा पाहिजे. कशा प्रकारे इथे ऋषी भोईर गोलंदाजी करेल, शेवटच्या षटकामध्ये काय समीकरण काय कॅल्क्युलेशन आपल्या समोर असेल ते ऋषी भोईरच्या गोलंदाजीवरती निर्भर आहे. इस बार फ्लिक कर दिया है खूबसूरती के साथ लेकिन गैप पूरी तरह से ढूंढ नहीं पाए. बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद था, केवल 1 रन. हालांकि इक्का दुक्का रनों से भी बात बन सकती है, बल्लेबाज को अच्छी तरह से पता है. लेकिन खेले क्रिकेट का कई ऐसे मैचेस भी हमने देखे हैं जहां पर आखिरी ओवर में 2-3 रन भी नहीं टीमें बना पाई है. गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांचं आगमन झालं. वेलकम 4थ्या दिवसामध्ये. गुड आफ्टरनून सर. NR बोरपाडा आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. मात्र ऋषीनं बॉलिंग देखील अतिशय सुंदर केली या मॅचमध्ये. हा चेंडू अगदी महत्वाचा आहे. 7 चेंडू 5 धावा. इस बार दिशा से भटके और पड़े फटके. बहुत फाइन खेल दिया है, फाइन लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन और इसके साथ ही दोनों टीमों के स्कोर्स बराबर होते हुए. हा चौकार आल्यानंतर हात डोक्यावरती आले विश्वजित मात्रे, विशाल जितेकरचे. त्यांना माहिती आहे की चेंडू अतिशय सुरेख होता. मात्र शॉर्ट फाईन लेगला फिल्डर नव्हता त्याच्यामुळे बॉल सीमारेषा बाहेर गेला. फाईन लेग थर्ड मॅन आणि त्याचबरोबरीनं गली पॉईंटमध्ये आउटफील्ड इथे भरपूर फास्ट आहे. तिथनं चेंडू लवकर सीमारेषेच्या बाहेर जातो आणि ते देखील तेच घडलं. चौकाराला स्कोर इज लेवल जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. जर मॅच टाय करायची असेल, बॉल आउट खेळायचं असेल टीम प्रियांशी इंटरप्राइजेस दापोलीला तर हे निर्धाव षटक टाकावं लागेल. और आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए गेंदबाज तैयार होते हुए युवा गेंदबाज सर्वेश. अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट पूरी तरह से घेर लिया है बैट्समैन रवि को फील्डर्स ने.
6 में 1 चाहिए, हुक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं डीप में, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन और इसके साथ ही एनआर बोरपाड़ा टीम ने ये मुकाबला जीत लिया है। बहुत बड़ी जीत, 9 विकेटों से मैच जीता है। स्वॉट विक्ट्री आणि 9 विकेटच्या मदतीनं सामना जर तू पाहिला ना 4.1 मध्ये 53चं उत्तर देताना त्यांनी बनवले अब तक 56 आणि एका हाती मॅच जिंकून दिली आहे आणि पुन्हा एकदा रायगडमधला एक बल्हाड्य संघ दापोली या स्पर्धेतनं बाहेर होतोय। मागच्या मॅच मध्ये आपण वाकणला पाहिलं, एका हाती सरवलीनी त्यांना बाहेर काढलं स्पर्धेतनं, आता तुम्ही दापोलीला पाहताय एनआर बोरपाडा टीमने त्यांना बाहेर काढलं। म्हणजे भिवंडी क्रिकेट आहे आणि जो या परिस्थितीचा त्यांना अनुभव आहे ना, त्या अनुभवाचा भरपूर फायदा हे संघ उचलतात आणि बाहेरून येणाऱ्या संघांना कुठेतरी थोडंसं परिस्थितीला सांभाळून घेणं किंवा समजून घेणं यामध्ये वेळ निघून जातोय। म्हणून अशा दादा म्हटलं जातं ना, कोणत्याही ग्राउंडवरती तुम्हाला मॅच खेळायची आहे तिथे कमीत कमी 2 ते 3 तास आधी पोहोचा, 1-2 मॅचचा आनंद घ्या, तिथनं शिका या मैदानावरती काय बेनिफिट आहे, या मैदानावरती धोका कुठे रन बनवण्यासाठी। आणि आता आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय रवी। 11 चेंडू आणि शॉर्ट बट एक स्वीट इनिंग ज्याच्या बॅटमधून आली, 22 धावा ज्यानं बनवल्या आपल्या संघासाठी खेळताना तो रवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच। ओव्हर टू यू महापौर चषक प्रेझेंटेशन बॉक्स हरीश पांड्या सर। खूप खूप धन्यवाद प्रियांशी स्टुडिओ, अजय घरत, सिद्दीक बाबे आणि ओमकार शेट्टे। मित्रांनो, महापौर चषक 2021 मध्ये आजच्या चतुर्थ दिवशी आत्ताच झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रवीला आपण देणार आहोत। 11 चेंडू 22 धावाची वादळी खेळी कर्दन काळ ठरला आणि मी तात्या वगळ आणि राजू वगळ यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते A1 जोडी आमची आणि त्या A1 जोडीच्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत। रवी यांना 1000 रुपयाचा चेक, महापौर चषकाचा सन्मान चिन्ह अर्थात ट्रॉफी जे सामनावीरसाठी आणि 1000 रुपये रोख। आमचा चेक लगेच पास होतो कारण RBI नंतर आमची पत आहे। तर रवी 11 चेंडू 22 धावा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सामना कोणासाठी नव्हे तर आपल्या लाडक्या मामासाठी जिंकणं गरजेचं होतं। नक्कीच, कारण ते पण आलं तर बघायला मुलं कसं खेळतात ते बघण्यासाठी ते पण आलं, तर परफॉर्मन्स आम्हाला देणारच होता। या स्पर्धेमध्ये जे ड्रेसेस देण्यात आले, जे कलर तू बघतोय, तुला कसं वाटतंय म्हणजे हे कलर्स बघून? IPL सिस्टम वाटते, जसं IPL मध्ये ड्रेस देतात तसं ड्रेस वाटतात। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। मित्रांनो, लक्षात ठेवा, बोरपाडाच्या बोराची शपथ, एनआर बोरपाडा चांगलं खेळणार आहे, तर त्यांना खूप खूप अभिनंदन। चांगलं खेळा आणि पुढे प्रगती करा। चला परत एकदा जाऊया प्रियांशी स्टुडिओ।